सरकारी नोकरीचं स्वप्न पाहताय किंवा महाराष्ट्रात लिपिक पदावर काम करण्याची इच्छा आहे? मग जीसीसी टीबीसी टायपिंग परीक्षा हा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. आजच्या या विशेष भागात आपण ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात कशी पास करायची याचं संपूर्ण मार्गदर्शन पाहणार आहोत. तर हे बघा, ही काही फक्त एक परीक्षा नाहीये. हिला एका यशस्वी करिअरची पहिली पायरी समजा. एक अशी संधी जी आपल्याला स्थिर सरकारी नोकरीच्या विश्वात घेऊन जाऊ शकते. चला तर मग ही संधी आपलीशी कशी करायची ते पाहूया. असा विचार करा की महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी आणि लिपिक पदाच्या नोकऱ्या आहेत ना, त्या जणू एका मोठ्या दरवाजाच्या मागे आहेत. आणि तो दरवाजा उघडण्यासाठी एका विशिष्ट चावीची गरज आहे. ही एक अशी अट आहे ज्याशिवाय आत प्रवेश मिळणं जवळजवळ अशक्य आहे. तर ही चावी आपल्या करिअरसाठी इतकी आवश्यक का आहे हेच आता आपल्याला समजून घ्यायचंय. आणि ती खास चावी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ते आहे जीसीसी टीबीसी प्रमाणपत्र. चला तर मग ही चावी कशी मिळवायची याचा मार्ग आपण पाहूया. चला तर मग या परीक्षेबद्दल एकदम खोलात जाऊन माहिती घेऊया, म्हणजे तिचे सगळे बारकावे समजून घेऊया. बरं, तर हे जीसीसी टीबीसी म्हणजे नक्की काय? याचं पूर्ण नाव आहे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक सरकारी प्रमाणपत्र आहे जे तुमच्या टायपिंग स्किल्सला एक प्रकारे शिक्कामोर्तब करतं. आता या परीक्षेबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया. ही परीक्षा घेते MSBTE म्हणजे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ. ही परीक्षा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये देता येते आणि यात स्पीडचे 2 लेवल्स आहेत, 30 वर्ड्स पर मिनिट आणि 40 वर्ड्स पर मिनिट. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एक प्रॅक्टिकल टेस्ट आहे कम्प्युटरवर, फक्त 10 मिनिटांची. आणि पास होण्यासाठी किती गुण लागतात? तर 100 पैकी कमीत कमी 40. हो, फक्त 40. म्हणजे आपलं पहिलं टार्गेट हेच असणार आहे. हा आकडा डोक्यात फिट्ट बसवूनच तयारीला लागायचं. बरं, आता तयारी कशी करायची त्याचा एक रोडमॅपच पाहूया. म्हणजेच ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम नक्की काय आहे ते बघूया. तर बघा, जीसीसी टीबीसीचा जो अभ्यासक्रम आहे ना, तो 3 मुख्य भागांमध्ये विभागलेला आहे. पहिला आहे सेक्शन ए. हा थिअरीचा आहे. यात कम्प्युटरच्या बेसिक गोष्टी म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम, MS ऑफिस वगैरे येतं. मग येतो सेक्शन बी, जो आहे प्रॅक्टिकल स्किल्सवर, म्हणजे पत्र कसं टाईप करायचं, स्टेटमेंट कसं बनवायचं वगैरे. आणि मग येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, सेक्शन सी. इथेच खरी कसोटी आहे. टायपिंगचा वेग आणि अचूकता इथेच तपासली जाते. आता इंग्रजी आणि मराठी टायपिंगमध्ये थोडा फरक आहे, तो समजून घेऊ. इंग्रजीमध्ये आपलं लक्ष टच टायपिंगवर असलं पाहिजे, म्हणजे कीबोर्डकडे न बघता टाईप करणं. आणि हो, योग्य विलामचिन्ह वापरणं महत्त्वाचं. या उलट मराठीसाठी रेमिंग्टन कीबोर्ड लेआउटची ओळख करून घ्यावी लागेल. काना, मात्रा, वेलांटी या चुका होता कामा नयेत. आणि सरकारी कामात जसं फॉर्मॅटिंग लागतं ते शिकणं तर खूपच गरजेचं आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तयारी कशी करायची? चला तर एका महिन्यात यश मिळवण्यासाठीचा एक जबरदस्त प्लॅन पाहूया. ओके, तर हा आहे आपला 30 दिवसांचा सक्सेस प्लॅन. लक्ष देऊ नये का? पहिले 2 आठवडे फक्त पाया पक्का करायचा. कीबोर्ड लेआउट समजून घ्या आणि छोटे छोटे पॅराग्राफ टाईप करायला सुरुवात करा. 3ऱ्या आठवड्यात गिअर बदलायचा आहे. आता पूर्ण 10 मिनिटांच्या मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करा. आणि शेवटचा आठवडा म्हणजे 4था आठवडा हा आहे फायनल टचअपसाठी. जिथे चुका होतायत ते सुधारा आणि जुन्या प्रश्नपत्रिका बघून सराव करा. आपलं ध्येय फक्त पास होण्यापुरतं मर्यादित नाहीये. आपल्याला एक चॅलेंज घ्यायचंय. 95% जास्त अचूकतेने 35 ते 45 शब्द प्रति मिनिटाचा स्पीड गाठायचा आहे. आणि खरं सांगायचं तर योग्य सरावाने हे अगदी शक्य आहे. पहिल्याच प्रयत्नात पास व्हायचा असेल तर हे 4 नियम लक्षात ठेवा. 1. नेहमी सरकारी मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूटमधूनच शिका. 2. रोज न चुकता टायमर लावून प्रॅक्टिस करा. 3. कीबोर्डकडे न बघता टाईप करण्याची कला आत्मसात करा. आणि 4. सरावासाठी जुन्या परीक्षेचेच पॅसेज वापरा, म्हणजे तुम्हाला परीक्षेचा खरा फील येईल. चला, आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. काही शेवटच्या गोष्टी बघूया आणि हे सगळं का महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा पक्क करून घेऊया. आता खर्चाचं काय? तर ह्या कोर्ससाठी साधारणपणे 6,500 रुपये लागतात. पण याला खर्च म्हणू नका. ही तुमच्या भविष्यासाठी केलेली एक छोटीशी पण खूप महत्त्वाची गुंतवणूक आहे असं समजा. आणि ही गुंतवणूक का महत्त्वाची आहे? कारण हे एक प्रमाणपत्र
तुमच्यासाठी सरकारी परीक्षा, क्लर्कची नोकरी, ऑफिस असिस्टंट अशा अनेक पदांसाठी संधींचे दरवाजे अक्षरशः उघडून देतं. म्हणजे बघा, भविष्य आता खरंच आपल्या बोटांच्या टोकावर आहे. मग टायपिंग सुरू करायला काय हरकत आहे, बरोबर ना?